सध्या जगाला दिलासा देणारी ही बातमी आहे ती म्हणजे युद्धाला पूर्ण विराम मिळालाय। युद्ध थांबलेलं आहे, त्याच्यामुळे अपेक्षा आहे की आता जगात शांतता नांदेल। अमेरिका आणि इराणमध्ये अखेर शांतता करार हा झालेला आहे। करारावर सहमती झाली आहे, लवकरच स्वाक्षरी सुद्धा करू, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे। होर्मुझची सामुद्रधुनी ही सुद्धा आता जगासाठी खुली होणार आहे, त्यामुळे सर्वच आघाड्यांवर युद्ध पूर्णपणे थांबवण्याबाबत दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे। गेल्या 4 महिन्यांपासून आखातात सुरू असलेल्या संघर्षाला अखेर पूर्ण विराम मिळाला आहे। अमेरिका आणि इराणमध्ये गेल्या दिवसांपासून रखडलेल्या शांतता कराराच्या मसुद्यावर दोन्ही बाजूंनी सहमती झाली असून लवकरच त्यावर स्वाक्षरी होईल, अशी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे। तर युद्ध थांबताच खनिज तेलाच्या दरांमध्ये सुद्धा मोठी घसरण होते आहे। खनिज तेलाच्या दरामध्ये 4% घसरण झालेली आहे। कच्चं तेल प्रति बॅरल हे $81 पर्यंत खाली आलंय। आखातातील तणाव निवळणार असल्याचं स्पष्ट होताच कच्च्या तेलाच्या दरात सुद्धा घसरण झाली आहे, त्यामुळे जगाला मोठा दिलासा मिळतोय। युद्धाला पूर्णविराम मिळालाय। एकीकडे जगात शांतता तर नांदेलच अशी अपेक्षा आहे, मात्र सोबतच कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सुद्धा घसरण बघायला मिळाली आहे। तर या संपूर्ण घडामोडींचं विश्लेषण करण्यासाठी आपल्या सोबत जोडले जात आहेत सतीश ढगे सर। आणि सतीश ढगे सर खरं तर या संदर्भातले विश्लेषकच आहेत। सर, एकंदरीतच जगात शांतता नांदेल अशी आता अपेक्षा आहे, कारण ज्या शांततेची जग अनेक दिवस अनेक महिने वाट बघत होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं जी काही इंधन दरवाढ झालेली आहे, सर्वसामान्यांना आता काही अंशी दिलासा मिळेल, सर्वसामान्यांपर्यंत तो दिलासा येईल अशी अपेक्षा करू शकतो का? नक्कीच मागच्या 107 दिवसांपासून जो संघर्ष सुरू होता त्याला कुठेतरी जे आहे पूर्णविराम लागतो की काय, अशा प्रकारची जी आहे परिस्थिती निर्माण होताना त्या ठिकाणी दिसतेय। कारण इराण आणि अमेरिका या दोघांनी सहमती दर्शवलेली आहे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग फॉर पीसशी संबंधित, आणि त्याच अनुषंगानं 19 जूनला जिनिव्हा इथं इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी या दोन्ही पार्टीच्या दरम्यान त्या ठिकाणी होणार आहे। त्याच्यानंतर 60 दिवस टेक्निकल लेवलचे टॉक्स डिस्कशन होणार, ज्यामध्ये मुख्यतः न्यूक्लिअर डील आपण ज्याला म्हणू, म्हणजे अमेरिकेचा जो मुख्य मुद्दा आहे की इराणनं अण्वस्त्रांचं जे आहे त्या ठिकाणी निर्मिती करू नये, त्याचबरोबर त्यांच्याकडे असणारं एनरिच्ड युरेनियम याची कशा प्रकारे विल्हेवाट लावायची, त्या अनुषंगाने ही चर्चा महत्वाची ठरणार आहे। वर करणी जरी हा करार होतोय असं जर ठिकाणी दिसत असलं तरी पहिली गोष्ट हा अंतरिम करार आहे। दुसरी गोष्ट, खरोखरच या 60 दिवसांमध्ये चर्चा पूर्णत्वास जातात का, आणि जर गेल्या तरच खऱ्या अर्थानं हा पूर्णत्वाला शांतता करार त्या ठिकाणी जाणार आहे, आणि 60 दिवसानंतर आपण म्हणू शकू की खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी शांतता करार झालेला आहे। यामध्ये वेगवेगळ्या बाबी आहेत, आणि माझ्या मते जगाचं आणि त्यातल्या त्यात भारताचं सगळ्यात जास्त लक्ष जर कुठे लागलेलं असेल तर ते म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी केव्हा खुली होणार। या कराराच्या 14 पॉइंट्स आहेत, त्या 14 कलमांच्या अनुसार त्यातलं एक कलम म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी ही स्वाक्षरी झाल्यानंतर जी आहे खुली त्या ठिकाणी होणार आहे। पण म्हटलं जरी असलं तरी इतक्या लवकर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णतः खुली होऊ शकणार नाही ती यासाठी कारण ऑलरेडी इराणनं तिथे वेगवेगळ्या प्रकारचे सागरी सुरुंग पेरून ठेवलेले आहेत। म्हणून डिमायनिंग ऑपरेशनच्या माध्यमातून अमेरिका आणि त्यांच्या मदतीला फ्रान्स असणार आहे, युनायटेड किंगडम असणार आहे, ते डिमायनिंग ऑपरेशन्स करतील। त्याचबरोबर होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या दोन्ही बाजूला शेकडो जहाजा अजूनही अडकून पडलेल्या आहेत, आणि या चिंचोळ्या प्रदेशामधून जर त्या ठिकाणी जायचं असेल तर काही आठवड्यांचा कालावधी लागेल ही सगळी ट्रॅफिक एस होण्यासाठी, आणि मग त्याच्यानंतर जे आहे होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या माध्यमातून पूर्णतः व्यापार त्या ठिकाणी सुरू होईल। मागच्या 107 दिवसांमध्ये ज्या प्रकारे तेल विहिरींवर हल्ला झाला, कतरच्या लास रफान इथे जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये LNG प्रोडक्शन साईटवर हल्ला झाला, त्या अनुषंगाने जे आहे इतक्या सहजासहजी सगळंच्या सगळं जे आहे अलबेल सुरळीत होईल असं त्या ठिकाणी दिसत नाही। काही महिन्यांचा 6 ते 8 महिन्यांचा कालावधी जागतिक अर्थव्यवस्थेला लागू शकतो पूर्वपदावर त्या ठिकाणी येण्यासाठी, पण ऍटलिस्ट त्या सगळ्या गोष्टींची सुरुवात होतीये हे स्वागतार्ह त्या ठिकाणी आहे। पण असं जरी असलं तरी वेळोवेळी मी त्या ठिकाणी जो आहे किंतु परंतु हा शब्द त्या ठिकाणी वापरतोय, कारण आतापर्यंतचा इतिहासच तसा आहे। 2015 मध्ये हाच डोनाल्ड ट्रम्प होता ज्याने JCPOA 2015चा 2018 मध्ये त्यातून तो तडकाफडकी बाहेर पडला। जून 2025 मध्ये 12 दिवसाचं युद्ध झाल्यानंतर आम्ही जिंकलो असं म्हणणारा हा डोनाल्ड ट्रम्प पुन्हा 28 फेब्रुवारी 2026ला इराण विरुद्ध आक्रमण करता त्या ठिकाणी बनला। 28 फेब्रुवारीला ऑलरेडी जिनिव्हामध्ये इराण सोबत चर्चा सुरू होती, पण ती शांतता चर्चा न करता आक्रमण करता म्हणून डोनाल्ड ट्रम्पनं जे आहे स्वतःला त्या ठिकाणी प्रोजेक्ट त्या ठिकाणी केलं। त्यामुळे आतापर्यंतचा इतिहास पाहता, ट्रस्ट डेफिसिट पाहता, विश्वासघाताचा एकूणच इतिहास पाहता खरोखरच येणाऱ्या काळामध्ये इराण आणि अमेरिका यांच्यामधला हा शांतता करार टिकेल का, 60 दिवसांपुरता तरी हा त्या ठिकाणी टिकेल का, याविषयी अजूनही साशंकता आहे। आणि सर्वात महत्वाचा फॅक्टर म्हणजे इस्रायल।
इस्रायलला जे आहे या शांतता करारामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट केलेलं आहे असं इराणचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. म्हणजेच इस्रायल हा लेबननवर त्याचबरोबर म्हणजे लेबननमध्ये असणाऱ्या हिजबुल्लावर हल्ला करणार नाही असंही या 14 पॉईंटमध्ये असं इराणचं म्हणणं आहे. पण खरोखरच इस्रायलसाठी जो आहे हा एक्झिस्टेन्शियल क्रायसिस आहे. इस्रायल हा खरोखरच शांत बसेल का? येणाऱ्या काळामध्ये जर हिजबुल्लाकडून हल्ले होणार असतील किंवा इराणकडून जर धोका निर्माण होत असेल तर इस्रायल जो आहे या सगळ्या शांतताशी संबंधित करारातल्या वेगवेगळ्या कलमांना मानेल का? असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. म्हणून स्वागतार्ह बाब नक्कीच आहे की हे दोन देश एकत्र येत आहेत. इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी त्या ठिकाणी होईल. पण हा करार टिकेल का? दीर्घकाळासाठी जाईल का? हा जो आहे यक्ष प्रश्न नक्कीच सगळ्या जगासमोर त्या ठिकाणी आहे. नक्कीच सतीशजी, त्याच्यामुळे तुम्ही जी अपेक्षा व्यक्त करताय की हा शांततेचा करार हा पूर्णविराम ठरावा, युद्धबंदीचा, युद्धाचा, अर्थातच तो अल्पविराम ठरू नये, ही संपूर्ण जगाची देखील अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी. माजी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगेश सर आपल्यासोबत होते आणि सध्या युद्धाची शांतता, युद्धानंतरची शांतता जग अनुभवत आहे.